स्टेज काढतो राव भितर आवाज करते पटेल आणि ऑल ना तेच नाही प्रॉब्लेम पुन्हा सगळे हॉल बुकच आवाज करते जो माही अरे स्वप्नी यूएसबी पॉवर ना वो पॉवर पय तो अरे जो एडाप्टर यूएसबी डिवाइस कर डिवाइस पय स्टार्ट करूया रे पडल्या दिसांना हवी त्यांचा बसाला त्यांच्या फाटल्यान बसा सगळ्यांना चालू कर येलो पण येलो छोटा आपण खाली सोड बसूया आपण खाली त्या फाटल्यान त्रास त्यांना आवाज चालू करा खाली बस वाईट डोर बरं स्टार्ट करूया आजच्या पत्रकार परिषदेत आमच्या बरोबर हांगा उपस्थित असतात महाराष्ट्रातले माजी मुख्यमंत्री आणि गोयचे आताचे आमचे इलेक्शन इन्चार्ज देवेंद्र फडणवीस जी, आमच्या गोय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे प्रभारी भारतीय जनता पार्टी ऑल इंडियाचे नॅशनल जनरल सेक्रेटरी सी.टी. रवीजी, आमचे निवडणूक सहप्रभारी युनियन मिनिस्टर कल्चर अँड टुरिझमचे जी किशन रेड्डी जी, आमची मिनिस्टर फर्स्ट स्टेट रेल्वेज अँड टेक्सटाईल श्रीमती दर्शना जरदोशी यांच्या सगळ्यांच्या मार्फत तुमचे सगळ्यांचे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, फोटोग्राफर या सगळ्यांचे हांव स्वागत करता आणि थोडीशी इनकन्विनियन्स हॉलाक लागून तुमकां जाता तेजी दिलगिरी व्यक्त करता, कारण तुमकां बऱ्याच जाणांक थोडीशी ह्या हॉटेलान आनी हॉलाची व्यवस्था एडिशनान ना त्यामुळे तुमकां तुमची दिलगिरी व्यक्त करता. आमचे निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारी, आमचे नॅशनल जनरल सेक्रेटरी हे आज हांगा आयिल्ले आसात. आमचे देवेंद्रजी फडणवीस हे गोयचे इलेक्शन प्रभारी जाल्यानंतर पहिल्याच वेळार येतात. ताचे पयलीं बऱ्याचदा निवडणुकीच्या दरम्यान स्वता ते हांगा रावताले, मतदारसंघाची जबाबदारी असली. 2017च्या निवडणुकीक स्वतः बऱ्याचशा मतदारसंघा भितर पब्लीक रॅली त्यांच्यानी केल्ल्यो, पण आज त्यांचेर आनी त्यांचे बरोबर आयिल्ल्या टिमीचेर निवडणुकीचे प्रभारी म्हणून जबाबदारी आसा. ताका लागून आज वेगवेगळ्यो पार्टीच्यो अंतर्गत बैठकाय केल्यो आणि आता तुमच्या समोर ते हांगा उपस्थित आसात. हांव तुमचे परत एकदा स्वागत करता आणि मी देवेंद्रजी फडणवीसजी यांना विनंती करतो की त्यांनी प्रेसला ॲड्रेस करावा. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आमच्या अध्यक्षांनी जसं सांगितलं की आणि भारतीय जनता पार्टी गोव्यामध्ये केलेल्या कार्याच्या भरोश्यावर इथे घडवलेल्या परिवर्तनाच्या भरोश्यावर
आणि त्याचप्रमाणे मोदीजींनी देशाला जे समर्थ नेतृत्व दिलंय त्या नेतृत्वामुळे गोव्याला देखील जो काही लाभ झाला या सगळ्याच्या आधारावर येत्या निवडणुकीमध्ये जनतेसमोर जाणार आहे. खरं म्हणजे गोव्यामध्ये भारतीय जनता पक्षाला ज्यांनी एक अत्यंत सर्वसमावेशक चेहरा दिला ते आमचे गोव्याचे शीर्षस्थ नेते माननीय मनोहरभाई पर्रिकर हे आमच्यामध्ये नाही आणि लौकिक अर्थानं हे पहिलीच अशी निवडणूक आहे की अनेक वर्षानंतर त्यांच्या विना आम्हाला ती लढावी लागणार आहे. पण एक गोष्ट निश्चितपणे मला सांगावीशी वाटते की मनोहरभाईंनंतर या ठिकाणी डॉक्टर प्रमोद सावंत यांनी जी काही मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर अत्यंत समर्थपणे मागील 2.5 वर्षामध्ये त्यांनी गोव्यामध्ये काम करून दाखवलंय. अत्यंत धडाडीने आणि पारदर्शी पद्धतीनं गोव्यामध्ये काम झालेलं आपण बघितलं. विशेषतः गेली 2.5 वर्ष आपण सर्व लोक कोविडशी झगडतो आणि या कोविडच्या लढाईमध्ये गोव्यामध्ये सातत्याने रस्त्यावर उतरून मुख्यमंत्री असतील, त्यांचे सहकारी असतील किंवा भारतीय जनता पार्टी असेल, जनतेला मदत करण्याचं काम हे या ठिकाणी झालंय. आणि अगदी ज्यावेळेस कोरोना पीकवर होता आणि अस्तव्यस्त अशा प्रकारची परिस्थिती देशात निर्माण झाली होती, त्याही वेळी माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे देशामध्ये कोरोनाचं मॅनेजमेंट सुरू झालं त्याचप्रमाणे गोव्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे इथल्या सरकारने ते केलं आहे. आणि विशेषतः 100% वॅक्सिनेशन ही एक अत्यंत मोठी अचीवमेंट आहे. आपण सगळ्यांनी माननीय पंतप्रधान मोदीजींचं परवाच झालेलं भाषण हे ऐकलंय आणि जवळजवळ तासभरापेक्षा जास्त इंटरॅक्शन करत असताना एकीकडे गोवा सरकारच्या कामाचं कौतुक त्यांनी केलंय आणि त्यासोबत गोव्याला भविष्याची दिशा देखील दाखवण्याचं काम मोदीजींनी या ठिकाणी केलं आहे. विशेषतः टुरिझम इंडस्ट्री पुन्हा सुरू झाली पाहिजे या दृष्टीनं देखील त्यांनी एक प्रकारे आव्हान केलंय आणि मला विश्वास आहे की त्यांच्या या समर्थ पाठिंब्यामुळे गोव्यामध्ये येत्या काळामध्ये अधिक ताकदीनं आमचं सरकार काम करू शकेल. मी या सरकारचं एक अजून कारणाने अभिनंदन करतो की या सगळ्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये जे वल्नरेबल ग्रुप्स आहेत, विशेषतः ट्रॅडिशनल ऑक्युपेशन असलेले लोक असतील तर त्यांना मदत करण्याचं काम हे गोवा सरकारने केलंय. दुर्दैवाने ज्यांच्याकडे मृत्यू झाला त्यांना मदत करण्याचं काम गोवा सरकारने केलंय. आणि एवढंच नाही तर या सगळ्या पॅन्डेमिकच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पूर देखील आला, पाऊस अतिवृष्टी झाली, त्यातही ज्यांच्या घरांचं नुकसान झालं, शेतीचं नुकसान झालं, बागांचं नुकसान झालं,
ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालं त्या प्रत्येकाला मदत करण्याचं काम हे गोवा सरकारने केलं आहे. आणि ही मदत भरीव कशी करता येईल असा प्रयत्न गोवा सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वात या ठिकाणी झालेला आपण बघितला. एकूणच जर आपण बघितलं तर विशेषतः केंद्र सरकारच्या मदतीनं इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट्स गोव्यामध्ये आता पूर्णत्वास जात आहे. हे खरं आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये पॅन्डेमिकमुळे देशभरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामांसमोर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. पण तात्काळ त्या कामांनी गती घेतली आणि आता गतीने ही कामं पूर्ण होत आहेत. आणि एक नवा चेहरा असलेला आधुनिक गोवा की ज्याची मुहूर्तमेढ मनोहरभाईंनी केली ती आज पूर्णत्वास नेण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करत आहे. आणि मला असं वाटतं की ही सगळी कामं ज्यावेळेस पूर्ण होतील त्यावेळी टुरिझम आणि रोजगार निर्मिती या दोन्ही गोष्टींमध्ये याचा एक विशेष फायदा हा या ठिकाणी लोकांना होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी एक अतिशय अभिनव कार्यक्रम सुरू केला आहे. सरकार आपल्या द्वारी, मी त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की संपूर्ण सरकार घेऊन म्हणजे सगळे अधिकारी घेऊन जनतेपर्यंत ते जात आहे. आणि मी ज्यावेळेस त्याचा आढावा घेत होतो आणि समजून घेत होतो त्यावेळी असं लक्षात आलं की लोकांच्या अनेक गोष्टी या तात्काळ त्याच ठिकाणी निकाली निघतात. लोकांचे काही सर्टिफिकेट्स असतील, काही लोकांचे दाखले असतील, काही त्यांना मदत असेल, या सगळ्या गोष्टी त्याच ठिकाणी पूर्ण करण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून होताना दिसत आहे. त्यामुळे सरकारचा कनेक्ट, थेट कनेक्ट, कुठल्याही मध्यस्थाविना कनेक्ट हा आपल्याला आज त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि अतिशय अभिनव अशा प्रकारची संकल्पना आहे. खरं म्हणजे इतके वेगवेगळे इनिशिएटिव्ह सरकारने घेतले आहेत की ते सगळे सांगायला वेळ देखील बराच लागेल. पण मला असं वाटतं की हे सगळे इनिशिएटिव्ह होत असताना दुसरीकडे भारतीय जनता पार्टी म्हणून देखील एक मजबूत संघटन तयार करते. आणि विशेषतः बूथची रचना असेल ती अगदी पेज प्रमुखापर्यंत नेण्याचं काम आणि त्याकडे प्रदेशाध्यक्षांनी स्वतः विशेष लक्ष घालून अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था संघटनेची या ठिकाणी उभी राहते आहे. त्यामुळे मजबूत सरकार आणि मजबूत संघटन या दोन्हीच्या आधारावर आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय. आणि भारतीय जनता पार्टी अतिशय एकजुटीनं या निवडणुकीमध्ये सामोरं जाईल. कारण अनेक वेळा माध्यमातनं वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळतात. मी अतिशय स्पष्टपणे सांगतो की भारतीय जनता पार्टी एक युनायटेड फेस आहे. आम्ही सगळे मिळून या ठिकाणी या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री असतील, त्यांचे सगळे मंत्री असतील आणि आमचे सगळे पदाधिकारी असतील, एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरं जाऊ आणि एक ऐतिहासिक अशा प्रकारचा विजय भारतीय जनता पक्षाला मिळेल. देशभरामध्ये लोकांच्या आता हे लक्षात आलंय की या देशाला पुढे नेण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वात होत आहे. आणि त्याच विचाराचं सरकार गोव्यामध्ये आल्यानंतर केंद्र सरकारचा किती पाठिंबा मिळतो, किती मदत मिळते हे देखील सगळ्यांनी बघितलेलं आहे. आज खरं तर आपण बघू शकतो की काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट आहे. वेगवेगळ्या ठिकाणी या पक्षामध्ये जी काही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते
आज सगळ्यात महत्वाचं, त्यांच्याच पक्षाचे नेते आपल्या नेत्याला सांगतात, राहुलजींना सांगतात की आम्हाला फुल टाइम अध्यक्ष द्या. त्यांचेच नेते कबूल करतात की त्यांचं शीर्षस्थ नेतृत्व हे राजकारणामध्ये पार्ट टाइम काम करणार आहे. एकीकडे 24/7 काम करणारे मोदीजी, ज्यांच्या रक्तामध्ये, डोक्यामध्ये, विचारामध्ये केवळ आणि केवळ देश आहे, आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षातले लोक म्हणतात आम्हाला फुल टाइम राजकारणी द्या, अध्यक्ष द्या. अशा प्रकारची काँग्रेस, खरं म्हणजे मला असं वाटतं की आता काँग्रेस समोर एक मोठं विश्वासार्हतेचं संकट आहे. शेवटी देश चालवायला किंवा राज्य चालवायला जो काही राजकीय पक्ष असतो, त्या राजकीय पक्षाजवळ तेवढं सक्षम नेतृत्व लागतं. आणि आज ती परिस्थिती काँग्रेसकडे दिसत नाही. अलीकडच्याच काळामध्ये गोव्यामध्ये आप पक्षाने देखील बऱ्यापैकी बॅनर पोस्टर लावले आहेत. ते तसं देशभरामध्ये कुठे निवडणुका झाल्या तरी तेवढे बॅनर पोस्टर ते लावतातच. तेवढी त्यांची क्षमता दिल्लीमुळे आहे बॅनर पोस्टर लावायची. परंतु राज्य चालवायला, देश चालवायला विचार लागतो, नीती लागते, रीती लागते. अराजकतेने देश चालू शकत नाही. अराजकतेने एखाद्या ठिकाणी तुम्ही तुमचं अस्तित्व दाखवू शकता, पण राज्य किंवा देश चालवण्याकरता रीतीनीती असावी लागते. आणि आज गोव्यामध्ये तरी रीतीनीतीनं सर्वांना सोबत घेऊन विकासाची कास धरून राज्य जर कोणी चालवू शकत असेल तर ती भारतीय जनता पार्टी चालवू शकते. हे लोकांना याचा विश्वास वाटतो. गोव्यामध्ये जिल्हा पंचायत आणि म्युनिसिपल इलेक्शन्स मध्ये भारतीय जनता पक्षाला प्रचंड आशीर्वाद हा जनतेने दिलाय. आणि मला विश्वास आहे की तशाच प्रकारचा आशीर्वाद पुन्हा एकदा 2022च्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता भारतीय जनता पक्षाला देईल आणि अतिशय कम्फर्टेबल मेजॉरिटीने या ठिकाणी पुन्हा आमचं सरकार बनेल, अशा प्रकारचा मला विश्वास आहे. देवेंद्रजी, तुम्ही म्हणालात की राज्यात अराजकता माजलेली आहे. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही आगामी काळात कोणतं संघटन किंवा कोणत्या विषयाचा देवेंद्रजी, तुम्ही म्हणालात की देशामध्ये अराजकता आहे. एकंदरीत काँग्रेस, भाजपने काँग्रेसच्या आमदारांना हाताशी धरून सत्ता स्थापन केली आहे, यावर तुमचं काय मत आहे? मी देशात अराजकता आहे असं म्हटलेलं नाही. मी असं म्हटलं आहे की काही पक्षांचा अजेंडा अराजकतेचा आहे, जो वेळोवेळी आपण बघितलेला आहे. आणि भारतीय जनता पक्षामध्ये बाहेरचे किंवा काँग्रेसमधले लोक आले, याचं आत्मपरीक्षण काँग्रेसला करायचं आहे, भाजपला करायचं नाहीये. त्यांची लोक त्यांना सोडून भाजपच्या नेतृत्वावर का विश्वास ठेवतात, याचं आत्मपरीक्षण हे काँग्रेसला करावं लागेल. Are you talking about a comfortable majority to form the government, or what is the number you're looking to win the seats? It would be absolutely comfortable majority. I won't predict about the numbers, but I would say it would be a comfortable majority. So you are being in Goa time and again. So how do you see even Chief Minister Dr. Pramod Sawant's performance? His performance has been absolutely excellent. He has done a lot of work, and I think that people of Goa have belief in the leadership of Dr. Pramod Sawant. देवेंद्र, या निवडणुकीत इतर कोणत्याही पक्षाची निवडणूक पूर्ण हात मिळवणी करण्याची काही
नाही बघा, या संदर्भातला निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड घेतो. आमचं काम हे आहे की भारतीय जनता पक्षाला ताकदीनं या ठिकाणी निवडून आणायचं आणि त्या दृष्टीने आम्ही काम करतोय. बाकी अलायन्स वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, इथल्या परिस्थितीचं संपूर्ण आकलन आमचं पार्लमेंटरी बोर्ड घेईल आणि त्या आधारावर आमचं पार्लमेंटरी बोर्ड या संदर्भातला निर्णय करेल. एक प्रश्न आहे तो असा की एका कुटुंबात एकापेक्षा जास्त तिकीट द्यावी की नाही, तुमच्या भाजपचे काही आमदार त्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर तुमचं धोरण काय आहे? बघा, भाजपचं धोरण हे साधारणपणे एका कुटुंबातनं एक व्यक्ती असावा असं राहिलेलं आहे, पण याला अपवादही केलेले आहेत आणि गोव्यामध्ये तर वर्षानुवर्ष वेगवेगळ्या प्रकारचे अपवाद आहेत. त्यामुळे या संदर्भातला निर्णय घेण्याची पुन्हा एकदा सांगतो की भारतीय जनता पक्षाचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे, त्या पार्लमेंटरी बोर्डाला याचे अधिकार आहे. त्यामुळे या संदर्भात मी कुठलं स्टेटमेंट करावं हे माझ्या अधिकारात नाही. Sir, you have come here to decide the strategy, and CM has successfully steered the state during the corona crisis. Are you also projecting Dr. Pramod Sawant as the next CM because of his performance during corona? असं आहे की आमचे जे मुख्यमंत्री असतात आणि ज्यांनी चांगलं काम केलेलं असतं त्यांच्या नेतृत्वात निवडणुका होत असतात, पण या संदर्भात जो काही घोषणा असते ती घोषणा ही काही प्रभारी करत नसतात. त्या संदर्भातली घोषणा जी आहे ती तो अधिकार आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा आणि आमच्या पार्लमेंटरी बोर्डाचा आहे. मी आज एवढंच सांगेन की प्रमोद सावंत यांनी चांगलं काम केलं आणि ते आज आमचं नेतृत्व करतायत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही इलेक्शनला समोर चाललेलो आहोत. देवेंद्र, आपण रीती आणि नीतीच्या राजकारणाबद्दल बोलतात. गोव्याचा जर आपण भाजप बघितलं तर 10 आमदार काँग्रेसचे भाजपमध्ये आले. ही नीती कितपत योग्य आहे आणि ती 2022 मध्ये पुढे चालू शकते का? मी पुन्हा एकदा सांगतो की ही जी मंडळी भाजपमध्ये आली ती काँग्रेस सोडून भाजपमध्ये का आली याचं आत्मचिंतन काँग्रेसला करावं लागेल आणि मला असं वाटतं की 2022 मध्ये याची आवश्यकता आम्हाला पडणार नाही. 2022 मध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमताने आणि कम्फर्टेबल बहुमताने या ठिकाणी गोव्यामध्ये सरकार तयार करेल. देवेंद्रजी, तुम्ही आता जी असेसमेंट केली आहे गोव्याच्या परिस्थितीची, त्याच्यावर तुम्हाला काही चॅलेंजेस आहेत का तुमच्या समोर? असं वाटतं का काहीच नाही? असं आहे की प्रत्येक निवडणूक हा चॅलेंज असतो. आम्ही कुठेतरी कॉम्प्लेसेंट आहोत अशा प्रकारचा विचार बिलकुल नाहीये. शेवटी कुठलीही निवडणूक म्हटल्यानंतर आपल्या समोरचे जे पक्ष असतात त्यांना कमी लेखून निवडणूक जिंकता येत नाही. त्यामुळे निवडणूक ही निवडणुकीसारखीच आम्ही लढणार आहोत. नक्कीच काही चॅलेंजेस आमच्या समोर येतील. त्या चॅलेंजेसवर मात करून या ठिकाणी आम्ही सरकार तयार करू याचा मला पूर्णपणे याची मला खात्री आहे. How would you comment? देवेंद्रजी, एक प्रश्न आहे की 2014 ते 2019 या दरम्यानच्या काळात जलशिवार योजनेच्या संदर्भात काही मोठा घोटाळा झालाय आणि या संदर्भातली काही कागदपत्र सापडली. याच दरम्यान आपण मुख्यमंत्री होता आणि या घोटाळ्याच्या संदर्भातली चौकशी सुरू झाली. यावरती आपली प्रतिक्रिया काय असेल? कुठलीही चौकशी असेल तर मी त्याचं स्वागत करतो, पण आपल्या माहिती करता जलयुक्त शिवार योजनेच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने एक कमिटी नेमली होती IITची आणि त्या कमिटीने एक मोठा रिपोर्ट सादर केलेला आहे. ज्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं आहे की योजना अतिशय यशस्वी आहे, या योजनेमुळे पाणी पातळी कशी वाढली आणि या संदर्भातला अतिशय पॉझिटिव्ह रिपोर्ट आहे. या ज्या कंप्लेंट्सची चौकशी आता केली जाते आहे त्याची चौकशी आमचं सरकार असतानाच आम्ही सुरू केली होती. एकूण 4 लाख कामं झालेली आहेत. त्या 4 लाख कामापैकी 600 कामांच्या तक्रारी आहेत, म्हणजे 1% देखील कमी. आम्हीच त्याची चौकशी सुरू केली होती. या सरकारने ती कंटिन्यू केली. आम्ही त्याचं स्वागत करतो. माझी विनंती अशी आहे, महाराष्ट्राची पत्रकार परिषद महाराष्ट्रात करू. गोव्याच्या संदर्भात काही प्रश्न असले तर गोव्यात विचारू. Sir, how would you comment on those? In each constituency there are number of more than 1, 2, 3 claimants for party tickets. So how would you? मला असं वाटतं चांगलं आहे. म्हणजे याचाच अर्थ काय आहे की प्रत्येकाला असं वाटतंय की निवडून यायचं असेल तर भारतीय जनता पक्षाचं तिकीट मिळालं पाहिजे. आता त्यापैकी जे निवडून येण्याच्या परिस्थितीत असतील
आमचा इंटरनल सर्वे होतो, प्रोफेशनल सर्वे होतो, कार्यकर्त्यांकडनं मत घेतलं जातं, स्टेट पार्टी त्या संदर्भात एक निर्णय करते. अशी सगळी प्रक्रिया होऊन त्यात जो व्यक्ती हा सक्षम असेल त्या व्यक्तीला निश्चितपणे तिकीट दिलं जाईल. देवेंद्रजी याचा रिझल्ट असा होतो की पक्षात निवडणुकीपूर्वी बंडाळी होण्याची शक्यता असते. नाही, अशी कुठली बंडाळी उभी होत नाही. देवेंद्रजी तुम्ही म्हणालात पार्टी सीएम एमएलए सगळेजण युनायटेड होऊन इलेक्शन फेस करत आहे, पण ग्राउंड रियालिटी बघितली तर आमदारांमध्ये मतभेद होताना दृष्टी पडत आहे, मला दिसत आहे. आणि काहीकडे जे एमएलएस आहेत आपला कॅन्डिडेट पुश करून बीजेपी विरोधात काम करताना दिसत आहे. याबद्दल तुमचं काय म्हणणं? अशी कुठलीही ग्राउंड रियालिटी नाही आहे. ही जी बाब तुम्हाला या ठिकाणी कोणीतरी सांगताय त्याच्यावर विश्वास ठेवू नका. शेवटी राजकारणामध्ये कदाचित कधी थोडी मतांतर असतात, याचा अर्थ ती बंडाळी नसते. सगळ्या लोकांना हे माहिती आहे, फ्युचर ऑफ इंडिया इज बीजेपी अँड मोदीजी. त्यामुळे जनता देशभरामध्ये भाजप सोबत आहे, गोव्यातही जनता भाजप सोबत आहे. तिकीट मिळणार की सर्वे वगैरे तसं काही? तुम्ही सांगितलं ना, सगळं आकलन झाल्यानंतरच याच्यामधली पद्धत आहे, इंटरनल असेसमेंट आहे, प्रोफेशनल असेसमेंट आहे, स्टेट पार्टीचं असेसमेंट आहे, सगळ्या थिंग्स पुट टुगेदर यातनं निर्णय होतो. देवेंद्रजी आणखी एक प्रश्न, अनेक भाजपचे जे नेते आहेत ते नाराज असल्याचं चित्र दिसत आहे. त्यात पणजीत आपण मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर हे कुठं दिसत नाही कॅम्पेनिंग मध्ये किंवा ऍक्टिव्हली दिसत नाही. आपण त्यांच्याशी चर्चा करून काही बातचीत करणार आहात कसं? बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की कॅम्पेनिंग सुरूच झालेलं आहे. कॅम्पेनिंग सुरू झाल्यानंतर आपला प्रश्न विचारला असता तर वेगळी गोष्ट होती. दुसरं असं आहे ते मला भेटणार आहेत, पूर्वी देखील आम्ही भेटत होतो. अशी कोणाची नाराजी वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे विनाकारण मला असं वाटतं की किमान पर्रिकरांच्या घराला तरी अशा प्रकारे तुम्ही थोडंसं मला असं वाटतं प्रश्नांकित करू नका अशी माझी विनंती. थँक्यू. कितना सीरियसली देख रहे सर ये 22 इलेक्शन? क्या? कैसे देख रहे सर ये? अच्छा, ये चुनाव देखिए, मैं ऐसा मानता हूँ कि 2022 का जो गोवा का चुनाव है, भारतीय जनता पार्टी पूरी मेजॉरिटी के साथ ये चुनाव जीतेगी. इसका कारण है कि गोवा में भारतीय जनता पार्टी ने बहुत अच्छा काम किया है. हमारे शीर्षस्थ नेता मनोहर भाई पर्रिकर एक प्रकार से आधुनिक गोवा के निर्माता के रूप में आप उनकी ओर देख सकते हैं. जरूर हमारे जो मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी है, उन्होंने पिछले 2.5 सालों में लोगों के बीच जाकर बहुत अच्छा काम किया है. विशेष रूप से कोरोना का मैनेजमेंट ये बहुत अच्छा रहा है और वल्नरेबल्स को जिस प्रकार से मदद मिली है वो भी मैं ऐसा मानता हूँ कि क्योंकि मैं महाराष्ट्र से आता हूँ और हम महाराष्ट्र में यही मांग करते रहे कि वल्नरेबल्स को मदद कीजिए, पर हमारी सरकार नहीं कर पा रही. पर यहाँ जिस प्रकार की मदद सरकार ने की है, मैं ऐसा मानता हूँ कि लोग बीजेपी के साथ रहेंगे.